कायदा असा आहे की फिमेल ज्यावेळेस एखाद्या महिलेवरती अत्याचार होतो तिला तपासणी करणारा हा महिलाच डॉक्टर असला पाहिजे, परंतु तो महिला डॉक्टर नव्हता, तिथं मेल डॉक्टर होता. तो म्हटला की नाही माझा इन्चार्ज आहे, मी इथं आता चार्ज आहे, मीच आता इथे तपासणी करणार. अत्याचार तिने केला आहे का तिच्यावर झाला आहे कळायला पाहिजे लोकांना. तुम्ही स्वतः बघा, कधी कळल. म्हणून जोपर्यंत हरामखोराला फाशी लागत नाही ना तोपर्यंत मी तर ह्याच्यातनं बाहेर पडणार नाही. मी त्याला घोड्यात लावून टाकणार, मी त्याला सोडणार नाही. मी त्याच्याकडे मी बघणार. मी तिला काय ओळखत नाही, काय नाही. परंतु ज्यावेळेस पहिल्यांदा तिच्या मित्राने मला फोन लावून दिला, तिच्या तोंडूनचे शब्द आले होते, दादा मला वाचवा, मला खूप भीती वाटते. मुलगी संबंधित समोर आली आणि आम्ही 2 तास बोलल्यानंतरनं तिने संपूर्ण प्रसंग होता नव्हता तसा परत आम्हाला सांगितलं. ती रडतीये, ती वारंवार या सगळ्या गोष्टी सांगून ती आता वैतागली आहे. तिने आमच्यासमोर इतकं बी बोलली की मला आता ना आत्महत्या करावीशी वाटते. पुण्यातील स्वारगेट या ठिकाणी बसस्थानकावर एका 26 वर्षीय मुलीवर बलात्कार करण्यात आला आणि या प्रकरणी महाराष्ट्रभर चर्चा झाली आणि आता गेल्या 2-3 दिवसापासून वेगळेच तर्क वितर्क लावले जात आहेत. आणि जो काही बलात्कार झाला तो बलात्कार नसून संमतीने संबंध झाले, यात काही आर्थिक व्यवहार झाल्या, अशा देखील चर्चा बातम्या माध्यमांवर फिरल्या. मात्र ज्या मुलीवर हा अत्याचार झाला त्याच मुलीने खुद्द शिवसेना नेते वसंत मोरे ज्यांनी की स्वारगेट या ठिकाणी आंदोलन केलं होतं, त्या सिक्युरिटी कक्ष फोडला होता आणि याला प्रकरणाला एक राज्यव्यापी तोंड फोडलं होतं, तेच वसंत मोरे माझ्यासोबत आहेत. खरं म्हणजे त्यांना पीडितेने फोन केला आणि काय बोललं तेच मी विचारणार आहे. तर ते तुम्हाला पीडितेने फोन केला आहे आणि काय सांगितलं तिने, तिच्या मनातल्या गोष्टी काय सुरू तिच्या मनात? मला तिचा शनिवारी तिच्या एका मित्राचा फोन आला की स्वारगेट प्रकरण जे झालं त्याच्यामध्ये तुम्ही जे आंदोलन केलं त्या संदर्भात तुम्हाला भेटायचं. तर म्हणलं आम्हाला म्हणजे कुणाला? तर म्हटलं मला आणि त्या मुलीला. आम्ही त्या टायमाला जरा शहरापासून लांब होतो, बारामतीमध्ये होतो मी. मग मी त्याला संध्याकाळची वेळ दिली, मी 5-6 वाजेपर्यंत पोहोचेल पुण्यामध्ये थांब. मग तो कात्रजला येऊन थांबला. 8-8:30ला त्याची माझी गाठभेट झाली. आम्ही 2-3 तास बोललो आणि 2 तास बोलल्यानंतरनं ती मुलीला त्यांनी फोन लावून दिला आणि त्या मुली माझ्यासंग कमीत कमी 15 ते 20 मिनटं फोनवरतून बोलली शनिवारी. आणि योगायोगाने ज्या दिवशी मी आंदोलन केलं, आंदोलनाच्या काहीच कालावधीनंतरनं आमचे मित्र मार्गदर्शक ॲडव्होकेट असीम सरोदे यांचा मला फोन आला होता आणि ते मला फोनमध्ये म्हटलेसुद्धा होते की तात्या काय मदत लागली तर मला जरूर कळवा. आणि त्या मुलीने जे सगळं सांगितल्यानंतर माझ्या खटकन सरांचा चेहरा माझ्यासमोर आला. मी लगेच तिचा फोन कट केला आणि सरांसोबत बोललो की सर असं झाले, सर प्रकरणातली मुलगी माझ्यासोबत फोनवरतून बोलली आहे, तर ती खूप रडती आहे फोनवरतून, तर आपल्याला तिला भेटायला पाहिजे. ती मला म्हणते की तात्या माझा तुमच्यावरती विश्वास आहे, तुम्ही जे आमच्यासाठी माझ्यासाठी माझी तुमची काही ओळख नसताना तुम्ही जो केला, तर मला वाटतं की तुम्हीच मला आता ह्या विषयात पुढं मार्ग काढा. आणि तिने मला असं बोलल्यानंतर मग मी सरांसोबत बोललो आणि रविवारची वेळ घेतली. काल आम्ही दुपारी काल संध्याकाळी आम्ही परत भेटलो. मुलगी संबंधित समोर आली आणि आम्ही 2 तास बोलल्यानंतरनं तिने संपूर्ण प्रसंग होता नव्हता तसा परत आम्हाला सांगितलं. ती रडतीये, ती वारंवार या सगळ्या गोष्टी सांगून ती आता वैतागली आहे. तिने आमच्यासमोर इतकं बी बोलली की मला आता ना आत्महत्या करावीशी वाटते. हे सगळा प्रकार ह्याला सांग, त्याला सांग, प्रत्येकाला मला हे सांगावं लागतं आहे. त्यामुळं मला आता असं वाटायला लागलं की मी अपराधी आहे की काय. अपराध केलेला तिकडं जेलमध्ये जाऊन बसला आहे, लॉकअपमध्ये. आणि इथं माझ्याच रोजच्या रोज तपासण्या झाल्यात. इथं ह्या पोलीस स्टेशनला या, त्या पोलीस स्टेशनला या, 4-4, 2-2 तास मला बसवलं जातं आहे आणि माझ्याकडं चौकशा केल्या जातात. हा अधिकारी आला, तो अधिकारी आला, तो त्याचा सिनियर, प्रत्येकासंग मला हा सगळा प्रसंग सांगावा लागतो आहे. आणि त्यामुळं मला आता त्राण राहिला नाही माझ्या अंगामध्ये. मला तुम्ही मार्ग दाखवा. मग मी सरांसंग बोललो आणि आज सकाळपासून मी परत 9 वाजल्यापासून तिच्यासोबतच आहे. आता आम्ही तिच्यासाठी मनाई हुकूम मिळावा म्हणून त्याच कोर्टामध्ये आम्ही आता अर्ज दाखल केला आहे की जे काही चुकीच्या घटना चालू आहे त्याच्यामध्ये, की ज्या लोकांचा या घटनेशी संबंध नाही ती लोकंसुद्धा ह्यात रिॲक्ट व्हायला लागलेत, ती लोकंसुद्धा ह्याच्यामध्ये बोलायला लागलेत आणि पोस्ट टाकणं, बोलणं, काय करणं. त्या आरोपीची बायको जिला बिचारायला काय माहीत पण नसेल घटना, ती तिथून बोलतीये की मला न्याय पाहिजे. तुला कसला न्याय? अरे तुझ्या नवऱ्याने अन्याय केला आहे, तुझा नवरा आरोपी आहे, गुन्हेगार आहे, तुला माहिती आहे.
त्याच्यावरती किती केस आहेत, तू न्याय मागते आता परत बाई. आणि परत एक महिला दुसऱ्या महिलेच्या बाबतीमध्ये असं कसं बोलू शकते. मला त्याचं ते संभाषण ऐकल्यानंतर त्या ताईचं मला इतकं आश्चर्य वाटलं की म्हणे असं कुठं असतं का, असं कुठं बलात्कार असतो का, 2 मिनटात कुठं होतं का, आणि ते बी 2 वेळा होतं का. ही भाषा आहे तुमची. तिला कुठं स्क्रॅचेस नाही आले, ती न्यू का आरडाओरडा केला नाही, तुझी कुठं एक कपडे, म्हणजे काय पिक्चर होतं का ते. म्हणजे ह्या लोकांच्या मनामध्ये ते पिक्चर होतं की तिने आरडाओरडा केला पाहिजे, तिचे कपडे फाटले पाहिजेत. मग ती बिचारी घाबरली होती. तिला वाटत होतं की मी जर ह्याला इथं विरोध केला, तिला मी विचारत, ती म्हणली मला ती कलकत्त्याची घटना माझ्या डोळ्यासमोर 2 मिनटात उभी राहिली. म्हणजे या देशात, या राज्यात ज्या घटना चालू आहे ह्याचं महिला भीती घेतली आहे मनामध्ये त्यांच्या, म्हणून ती काही बोलली नाही, ती रिॲक्ट झाली नाही. ती जेव्हा बसच्या खाली आली दुसऱ्या मिनिटाला तिथं उभ्या असलेल्या कंडक्टर ड्रायव्हरला ती बोललेली आहे. कंडक्टर ड्रायव्हर तिच्याबरोबर निम्म्या रस्त्यात आले सुद्धा, परंतु तो हरामखोर पळून गेला. तो पळून गेल्यानंतर ना तो सापडला नाही. परत ज्यावेळेस बस बाहेर आउटगेटला आली त्यावेळेस तो लेफ्ट साईडला उभा होता स्वारगेट एस टी स्थानकाच्या बाहेर. तिने दार वाजवून एस टी थांबवली आणि पळत जाऊन परत त्याच्या मागं पळाली. त्या टायमाला कोणालाच वाटलं नाही की तिच्या संग जावं. ड्रायव्हरला वाटलं नाही, क्लिनरला वाटलं नाही की असं ह्याच्यावर तिने सांगितलं होतं माझ्यावरती असं जबरदस्ती झाली म्हणून. त्यांनी तिथून एस टी काढली आणि शंकरशेठ रोड मार्गे ACP ऑफिसपाशी जाऊन तिची बॅग घेऊन उभे राहिलेत वाट बघत. ही कुठली माणुसकी आहे. तिला तिथं आधार द्यायचा म्हणून आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणून आम्ही त्या दिवशी सुद्धा आंदोलन केलं. तेव्हा सुद्धा पश्चाताप नव्हता आणि आज सुद्धा त्याच्या पाठीशी आहोत. आज सुद्धा कुठलाही पश्चाताप नाही. हा घटनाक्रम त्या मुलीने तुम्हाला सांगितलाय फोनवर? 100% प्रत्यक्ष भेटून सांगितलंय. मी आज सकाळी सुद्धा 9 वाजल्यापासून तिच्यासोबत आहे. काल सुद्धा संध्याकाळी 6 वाजल्यापासून 10 वाजेपर्यंत तिच्यासोबत होतो. 4 तास काल सुद्धा हा सगळ्या गोष्टी, कारण सगळ्या माहिती आहे की वसंत मोरे एखाद्या विषयामध्ये यावेळेस हात घालतो ना त्याची पूर्ण सत्यता पडताळून बघतो. तात्या, तुमच्यावर फार विश्वास टाकला त्या मुलीने. खरं म्हणजे अशा गोष्टी फार कोणाला सांगितलं जात नाही, मात्र तुम्हाला तिने तिच्या मनातल्या सगळ्या गोष्टी सांगितल्या. तिच्या घरचे पण बोललेत का तुमच्यासोबत? मी पण बोलली तिची. मला खरंच मी तर स्वतःला खूप भाग्यवान समजतो की तिने जे शब्द माझ्या संग फोनवरतून बोलले ना की तात्या मला वाचवा, तात्या मला भीती वाटते. माझं तिचा काही संबंध नाही आहे. मी तिला काय ओळखत नाही, काय नाही. परंतु ज्यावेळेस पहिल्यांदा तिच्या मित्राने मला फोन लावून दिला, तिच्या तोंडूनचे शब्द आले होते, तात्या मला वाचवा, मला खूप भीती वाटते. म्हणजे मला वाटतं की ह्याच्यापेक्षा भाग्याची दुसरी कोणची गोष्ट आहे की जिच्यासोबत आपला कधी काही संबंध आले नाही, जिच्यासोबत आपण कधी बोललो नाही. ती एक छोटीशी, मलासुद्धा 22-23 वर्षाची मुलगी आहे, ती 26 वर्षाची आहे. मला तिने बोलली, मला त्याच्यामध्ये माझी मुलगी वाटली, मला माझी मुलगी हाक मारती आहे की तात्या मला वाचवा म्हणून. या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजेत. तात्या, एक वैद्यकीय तपासणी दरम्यान पण काहीतरी झालं, तिने काही गोष्टी सांगितल्या तुम्हाला की कशा प्रकारे वैद्यकीय तपासणीला तिला नेलं, तिथे काय डॉक्टरांची कशी वर्तणूक होती? पोलिसांना सुद्धा ह्या गोष्टी कळल्या पाहिजेत की पोलीस ज्या पद्धतीने तिने फिमेल डॉक्टर तिथं मागत होती, तिने तिथं फिमेल डॉक्टरांची मागणी केली पण नाही तिला फिमेल डॉक्टर दिले, तिला मेल डॉक्टरनी चेकिंग केलं. हा कुठला न्याय आहे तुमचा? कायदा आहे का तसा? कायदा असा आहे की फिमेल ज्यावेळेस एखाद्या महिलेवरती अत्याचार होतो तिला तपासणी करणारा हा महिलाच डॉक्टर असला पाहिजे. परंतु तो महिला डॉक्टर नव्हता, तिथं मेल डॉक्टर होता. तो म्हटला की नाही माझा इन्चार्ज आहे, मी इथं आता चार्ज आहे, मीच आता इथे तपासणी करणार. अत्याचार तिने केलाय का तिच्यावर झालाय कळायला पाहिजे लोकांना. आता शेवटचा प्रश्न आहे, जे काही वकील मंडळी होती आणि काही मंडळींनी असं सांगितलं की काही आर्थिक व्यवहार झाला, ह्या त्या गोष्टी झाल्या, त्या संदर्भात तुम्ही काय करणार? नाही, त्याच्या घरच्यांबरोबर हा विषय झाला असताना की मग त्यांनी हेच विचारलं असतं का किती पैसे घेतले म्हणून. चुकीचं आहे. मी त्या माणसाला दोषी ठरवतो की तुझ्यामुळे तुझ्या घरच्यांकडे बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा बदलतो. एखाद्याची गरिबाचं लेकरू असेल म्हणून तुम्ही त्याच्या बाबतीमध्ये असे प्रश्न उपस्थित करणार का? बरं, तो नालायक काय बरं, तो आरोपी आहे, तो काही सांगू शकतो. तुम्ही त्या गोष्टी समाज माध्यमांसमोर बोलता. तिने 7,500 रुपये घेतले त्या हरामखोराचा. माझ्या आदल्या दिवशीचं तुम्ही बघा, मी आदल्या दिवशी बोललोय की त्या भिकाऱ्याकडं जर 7,500 रुपये असते तर तो टॉयलेटपाशी झोपला असता का? 249 रुपये त्याच्या अकाउंटवर, तुम्ही तुमच्याच माध्यमातून मी ऐकले आत्ता की गेल्या अनेक दिवसापासून त्याच्या अकाउंटवरती 249 रुपये आहेत. हे 7,500 रुपये त्याचा भाऊ हरामखोर तो सांगतो की तो कृषी उत्पन्न बाजार समितीत मार्केट यार्डमध्ये माल विकायला आला होता. अरे तो 1:30 वाजता इथं होता, रात्रीचा छत्रपती शिवाजीनगर एस टी स्टँडमध्ये होता, सावध शोध होता तो. नशीब अनेक ठिकाणची कोणी त्याच्या हातून वाचल्या
ही बिचारी त्याची शिकार झाली. असीम सरोदे यांनी वकीलपत्र आता या प्रकरणी घेतले. 100% त्याच्यामध्ये मी असीम सरोदे साहेबांनी आमच्या त्या मुलीचं वकीलपत्र घेतलेलं आहे आणि आम्ही दोघंही शेवटपर्यंत यासाठी मी स्वतः माझ्या वरिष्ठांबरोबर आमचे नेते आणि खासदार संजय राऊत साहेबांसोबत या संदर्भात कालच बोललो आहे आणि संजय राऊत साहेबांनी मला कालच सांगितलं आहे का त्या जोपर्यंत तिला न्याय मिळत नाही तोपर्यंत तिच्या मागं राहा. आता तुमच्या डोळ्यात पाणी आलंय खरं म्हणजे तुम्ही भावूक झालेत. तिच्या घरची मंडळी तुम्हाला काय बोलली या प्रकरणी? तिची आई सगळी एकदम गावकीची लोक आहेत, गरीब लोक आहेत. बघितले मी त्यांच्याबरोबर भेटलोय मी. गरीब लोक आहेत सगळे, हातावरचं पोट आहे. ती बिचारी ती पण अशीच कुठंतरी काम करते आणि अशा लोकांच्या संदर्भामध्ये आपण असे प्रश्न उपस्थित करता, अशा पद्धतीने आपण फेसबुकच्या पोस्ट टाकता, अशा पद्धतीने आपण एखाद्या एक महिला दुसऱ्या महिलेच्या बाबतीमध्ये तुझा नवरा आरोपी आहे, तुझ्या नवऱ्याने गुन्हा अतिशय घाणेरडा गुन्हा केला आहे आणि तू म्हणती तिच्या अंगावरती स्क्रॅचेस नाही आले, तिचे कपडे नाही फाटले, ती पहिली कशी काय बाहेर आली, तिने आरडाओरडा का नाही केला. ही एक महिला दुसऱ्या महिलेच्या बाबतीमध्ये असे प्रश्न उपस्थित करते. तुझ्या नवऱ्याने बलात्कार केला आहे तुला माहिती आहे, परत असं पण म्हणते हो बलात्कार झाला आहे मला माहिती आहे. म्हणजे एक महिला दुसऱ्या महिलेच्या बाबतीत असं कसं विचार करू शकते? एवढी निर्दयी का होतात लोक मला कळत नाही आहे. ज्याच्यावरती त्या पोरीला भेटलो आहे ना मी, पोटामध्ये गोळा येतो माहिती का? तुम्ही स्वतः बघा, कधी कळल. म्हणून जोपर्यंत हरामखोराला फाशी लागत नाही ना तोपर्यंत मी तर ह्याच्यातनं बाहेर पडणार नाही. मी त्याला घोड्यात लावून टाकणार, मी त्याला सोडणार नाही. त्याच्याकडे मी बघणार, त्याला नाही सुट्टी देणार मी. शिवसेना म्हणून आम्ही तर पाठीमागे अख्खा पक्ष त्याच्या पाठीमागे असणारच आहे तिच्या, पण आम्ही यांना तर सोडणार नाही या आरोपांना अजिबात कोणत्याही परिस्थितीमध्ये. नक्की हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे. या प्रकरणी वेगवेगळे खुलासे होत आहेत आणि वेगवेगळ्या गोष्टी बोलल्या जात आहेत. मात्र खरं काय आहे ते तपासाअंती सगळं बाहेर पडेल. मात्र पोलिसांचं अधिकृत स्टेटमेंट या संदर्भात अजून तरी घटना घडल्याच्या नंतर कुठलं आलेलं नाही आहे. अंतिम या मुलीला न्याय मिळणार का, या प्रकरणात कुठले खुलासे होतात, कुठल्या गोष्टी समोर येतात हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे. मात्र वसंत तात्या मोरे हे भावूक झालेले आहेत, त्यांना अश्रू अनावर झाले. तात्या मला वाचवा असे त्या मुलीने तात्यांकडे विनवणी केली. बघूया त्या प्रकरणी पुढे काय होतं आहे. विष्णू सानप, लेट्सअप मराठी, पुणे.